नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला फेमस नॉनव्हेज तिखट आंबट मसालेदार अशी स्टार्टर रेसिपी पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे चिकन 65. चला तर मग आजच्या या मस्त झणझणीत अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकनचे पीस घेतलेले आहेत. चिकन 65 करण्यासाठी शक्यतो हाड नसलेले पीस वापरतात, पण इथे मी काही हाड असलेले पीस घेतलेले आहेत. हवं असल्यास तुम्ही हाड नसलेले पीस घेऊ शकता. चिकनचे पीस मी खळखळत्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालूया. आले लसूण पेस्टसाठी मी 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आले खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. ताजी पेस्ट कुटून घेतल्यामुळे चिकन 65 आपलं छान होईल. अर्धा लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. जास्त पण नको, नाहीतर खूप आंबट चव येईल. एक कच्चं अंड फोडून घालूयात. विकतचा चिकन 65चा मसाला घेतलेला आहे. थोडा थोडा मसाला घालून मिक्स करून घेऊयात. चिकनच्या प्रत्येक पीसला आले लसूण पेस्ट, अंड आणि मसाला व्यवस्थित लागावा म्हणून हाताने मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित कोट होईल. घेतलेलं सगळं पाकिट मी याच्यासाठी वापरलेलं आहे. हे बघा, चिकनच्या सर्व पीसेसला मसाला लावून झालेला आहे. अर्धा किलो चिकनसाठी 1 अंड पुरेसे आहे. बघा, मसाला छान पीसेसला कोट झालेला आहे. 2 अंडी घातली तर मिश्रण पातळ होतं आणि पीसेसला मसाला नीट कोट होत नाही आणि मसाला खाली तळाला चिटकून बसतो. चिकन मॅरिनेट होण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवून 1 तास बाजूला ठेवूयात. एक तास झालेला आहे. हे बघा, चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण हे डीप फ्राय करायला घेऊयात. कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं तापलेलं आहे. आता गॅसची आच कमी करूया. चमच्याने चिकनचे पीस तेलामध्ये सोडूयात. तेलामध्ये सोडल्यावर गॅसची आच मोठी करायची आहे. असं तळल्यामुळे पीस बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत होतात. 5-7 मिनिटांनंतर पीस तेलामध्ये सेट व्यवस्थित झालेले आहेत. झाऱ्याने पलटून घेऊयात. झाऱ्याने नीट पलटता येत नसेल तर काटे चमच्याने अलटून पलटून घ्या, म्हणजे सर्व बाजूने नीट तळले जातील. सात 8 मिनिटे झाल्यावर चिकनचे पीस तळे आहे का नाही ते पाहूयात. हे बघा, काटे चमचा सहज आत शिरत आहे. याचा अर्थ आपले चिकनचे पीस शिजलेले आहेत. आता आपण हे बाजूला काढूयात. याच पद्धतीने सर्व चिकनचे पीस तळून घ्यायचे आहेत. पीस थोडं थंड झाल्यावर तुम्हाला तोडून दाखवते. पीस आपला सहज तुटला जातोय. गरम गरम चिकन 65 खाण्यासाठी तयार आहे. चिकन 65 तुम्ही दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा वरून लिंबू पिळून याचा आस्वाद घेऊ शकता. या पद्धतीने चिकन 65 तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल.
मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.